कारंजा लाड सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंत्याची तात्काळ नेमणूक करा। याआधी कार्यरत असलेले उपकार्यकारी अभियंता यांनी केलेल्या कामाची खाते चौकशी करा। दोषी आढळल्यास कारवाई करा, अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तीव्र जनआंदोलन करू। विलास राऊत, PRP, वाशिम। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह अपडेट। सार्वजनिक बांधकाम उपविभाग कारंजा लाड जिल्हा वाशिम येथे उपअभियंता पद मागील 2 महिन्यापासून रिक्त असल्यामुळे या पदावर तत्काळ नियुक्ती करणे तथा सार्वजनिक बांधकाम उपविभाग येथे यापूर्वी कार्यरत असलेले उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यक्षेत्रातील केलेल्या बांधकामाची अधीक्षक अभियंता दक्षता व गुणनियंत्रक मंडळ अमरावती यांचे मार्फत केलेल्या बांधकामाची खातेनिहाय चौकशी करून दोषी असल्यास नियमानुसार कारवाई करण्याबाबतचे मागणीसंदर्भात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख तथा कारंजा तालुका अध्यक्ष विलास राऊत यांनी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम तथा तहसीलदार कारंजा लाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। याबाबतचे सविस्तर वृत्त असे की सार्वजनिक बांधकाम उपविभाग कारंजा लाड येथे सहाय्यक कार्यकारी अभियंता शुभम जोशी हे कार्यरत होते। त्यांची पदोन्नती होऊन ते कार्यकारी अभियंतापदी सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम येथे 2 महिन्यापूर्वी रुजू झाले, परंतु ते रुजू झाल्यानंतर कारंजा लाड येथील उपअभियंता पद अद्यापपर्यंतही रिक्त होते। रिक्त असलेल्या पदावर शासनाने दक्षता व गुणनियंत्रक मंडळ अमरावती येथे कार्यरत असलेले उपअभियंता संजय कपाटे यांचे स्थानांतरण सार्वजनिक बांधकाम उपविभाग कारंजा लाड येथे करण्यात आले व ते रुजू झाले। रुजू झाल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून प्रशासकीय घडामोडी घडल्यानंतर त्यांना सार्वजनिक बांधकाम उपविभाग कारंजा येथे पदभार स्वीकारण्यास मनाई केली व त्यांची उपविभागात झालेली नियुक्ती रद्द करून त्यांना पुनश्च दक्षता व गुणनियंत्रक मंडळ अमरावती येथे रुजू होण्यास सांगितले व ते रुजू झाले। तेव्हापासून अद्यापपर्यंत उपअभियंता पद रिक्त आहे। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभाग कारंजा तालुक्याच्या कार्यक्षेत्रामध्ये विकास कामाची गती मंदावली असून सुरू असलेले विकास कामे अंदाजपत्रकामधील बाबीनुसार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मानके व विनिर्देशानुसार न करता ढोबळ मनाने सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच कारंजा लाड तालुक्यातील शासनाच्या विविध लेखा शीर्षकाखाली प्रस्तावित करण्यात आलेल्या कामाचे अंदाजपत्रक सादर करण्याची प्रक्रिया मंदावली असल्यामुळे तालुक्यामधील विकास कामे, मूलभूत सोयी सुविधेअंतर्गत रस्ते, पूल, इमारती व पूरहानी योजनेअंतर्गत खराब झालेले रस्ते, रोड साईड इत्यादी विकास कामे खोळंबलेली आहेत। प्रशासकीय कामानिमित्त कारंजा तालुक्यातून भेट घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सहकार्य मिळत नसल्यामुळे अत्यंत त्रास होत आहे। आपण त्यांच्या तक्रारीचे निराकरण योग्य प्रकारे होत नाही। यामुळे उपरोक्त जनआक्रोश परिस्थिती लक्षात घेता उपअभियंता पद अद्यापपर्यंत रिक्त असल्यामुळे तात्काळ उपअभियंतापदी नियुक्ती करण्यात यावी। तसेच उपकार्यकारी अभियंता शुभम जोशी यांची 2 महिन्यापूर्वी पदोन्नती होऊन कार्यकारी अभियंता पदावर वाशिम येथे रुजू होऊन ते कार्यरत आहेत। सार्वजनिक बांधकाम उपविभाग कारंजा येथे त्यांच्या दालनात त्यांच्या नावाचे पदासह नामफलक अद्यापपर्यंत काढण्यात आलेला नाही। तरीसुद्धा ते कार्यरत नसल्यामुळे तात्काळ काढण्यात यावे। उपकार्यकारी अभियंता शुभम जोशी हे कारंजा सार्वजनिक बांधकाम उपविभागात रुजू झाले तेव्हापासून कार्यमुक्त होईपर्यंत केलेल्या कारंजा धनज रस्त्याच्या डांबरीकरणासह तालुक्यातील संपूर्ण कामाची दक्षता व गुणनियंत्रक मंडळ अमरावती यांचे मार्फत खातेनिहाय चौकशी करून केलेल्या बांधकामामध्ये अनियमितता आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी। कारंजा सार्वजनिक बांधकाम उपविभागात रिक्त असलेल्या उपअभियंता पदावर कारंजा तालुक्यातील मंदावलेली विकास कामे व जनतेला होणारा त्रास लक्षात घेता तात्काळ उपअभियंता पदावर नियुक्ती देण्यात यावी व उपकार्यकारी अभियंता शुभम जोशी हे रुजू झाले ते कार्यमुक्त होईपर्यंत पूर्ण झालेल्या बांधकामाची दक्षता व गुणनियंत्रक मंडळ अमरावती मार्फत खातेनिहाय चौकशी करण्यात यावी। त्यामध्ये दोषी आढळल्यास त्यांच्यावर व कॉन्ट्रॅक्टदार यांचेवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी। दिलेल्या निवेदनानुसार लवकरात लवकर रिक्त असलेल्या उपअभियंता पदावर नियुक्ती देण्यात यावी व यापूर्वी कार्यरत असलेले उपकार्यकारी अभियंता यांची खातेनिहाय चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यात यावी। तसेच कारवाई न केल्यास पीपल्स रिपब्लिकन पार्टी कारंजाच्या वतीने विविध राजकीय सामाजिक संघटनेशी चर्चा करून सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयासमोर जनहितार्थ तीव्र जनआंदोलन करण्यात येईल। त्याबद्दलची माहिती पत्रकार परिषद घेऊन तारीख व वेळ संबंधित विभागास कळवण्यात येईल असे निवेदनात नमूद केलेले आहे।
निवेदन देतेवेळी समाजसेवक चांदभाई मुन्नीवाले यांच्यासह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह अपडेट. ठीक आहे, बोला साहेब तुम्ही. आज पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग कारंजा येथे उपअभियंतापद हे रिक्त असल्यामुळे त्या ठिकाणी तात्काळ उपअभियंत्याची नियुक्ती करण्यात यावी. त्यानंतर या ठिकाणी कार्यरत असलेले उपकार्यकारी अभियंता यांची पदोन्नतीपर स्थानांतरण होऊन ते कार्यकारी अभियंता वाशिम येथे रुजू झाले. त्यानंतर सुद्धा यांच्या नावाचं फलक या कार्यालयामध्ये लावून आहे ते सुद्धा तात्काळ काढण्यात यावं. त्यानंतर शुभम जोशी या ठिकाणी कार्यरत होते, रुजू झाले तेव्हापासून कार्यमुक्त होईपर्यंत त्यांनी जी बांधकामे केली त्यांची त्या कामाची दक्षता पुनर्नियंत्रण मंडळ अमरावतीमार्फत खातेनिहाय चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. यासाठी आता आम्ही उपअभियंता साबा उपविभाग कारंजा यांना निवेदन दिलेले आहे. याची तात्काळ दखल न घेतल्यास पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने संपूर्ण कारंजा तालुक्यातील सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांच्याशी चर्चा करून जन आंदोलन करण्यात येईल आणि आंदोलनाची तारीख पत्रकार परिषद घेऊन कळविण्यात येईल असे याबाबत त्यांना अवगत केलेले आहे. आणि आमच्या निवेदनाची दखल घेऊन याच्यावर तात्काळ कारवाई करेल ही अपेक्षा आम्ही यांच्याकडून ठेवतो आणि इथेच थांबतो.